युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. नसरापूरची घटना, पुणे जिल्ह्यातील नसरापूरची घटना. भीमराव कांबळे 65 वर्षाच्या नराधमानं 3 वर्षाच्या चिमुकलीवर केला अत्याचार. हा भीमराव कांबळे कोण आहे, काय आहे, व्हिडिओ सविस्तर बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भीमराव कांबळे हा व्यक्ती अत्यंत हरामखोर व्यक्ती आहे, निर्लज्ज आहे. याच्या अंगावर पहिल्यापासून 2 गुन्हे दाखल होते आणि याने अत्यंत वाईट कृत्य करूनही महिलेचा छळ केला, महिलेवर अत्याचार केला होता आणि FIR दाखल झाली होती. आणि हा जेलातून आलेला, सुटून आलेला एक पिसाळलेला कुत्रा होता. तो विचार करा तू, नेमकी याची स्टोरी काय आहे. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही झाला, त्या मुलीची निर्गुण हत्या झाली की नाही झाली, तर त्याने देह लपवण्यासाठी प्रयत्न केला होता का, काय नेमकं काय आहे, हा व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या. नसरापूर हे गाव, ह्या गावामध्ये ही ती छोटीशी मुलगी आधीच्या घरी आली होती उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. त्या मुलीला माहित होतं रे बाई पण काय असतं, स्त्री तत्व काय असतं. स्त्रीच्या पोटी जन्माला आली पण स्त्री काय असते हे तिला माहित नव्हतं. आणि हा हरामखोरानं, निर्लज्जानं असं काय करून टाकलं की महाराष्ट्र पुरा हादरलेला आहे. हा भीमराव कांबळे हा हरामखोर अगोदर जेलातून सुटून आलेला होता आणि पिसाळलेला कुत्र्यासारखा दिसतो. तुम्हाला स्क्रीनवर पाहिला सांगतो, पाहून घ्या. त्या चेहरा बघा त्याचा कसा दिसतो, पिसाळलेला कुत्र होय तसा दिसतो तो. आणि हा भीमराव कांबळे त्याच्या अंगावर अगोदरही FIR दाखल होते आणि या हरामखोराला तेव्हा सजा मिळाली असती तर बाकीचे जे चिमुकलेले कडीचे फुलं आहे यांच्यावर अत्याचार झाला असता का नाही. ते गुलाबाची कडी होती, त्या कडीला हिस्टेनास्त करण्याचं काम ह्या भीमराव कांबळेने केलं. मग विचार करा तुम्ही, असे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अत्याचारी लोक आहेत, याला सजा होणार का. अशोक खराच्या टेबलावर ज्या महिला बसल्या होत्या त्यांनी कुठलं आंदोलन केलं नाही, कुठल्याही महिलेने आंदोलन केलं नाही, तिच्या नवऱ्याने आंदोलन केलं नाही, कारण तिथं गुन्हा सहज दिसत होता. पण इथं आंदोलन का होत आहे, कारण इथं गुन्हा दिसत आहे कोणाचा आहे. अरे जे कडी फुलली नाही, अजून फुलाची वेळ होती आणि असे हरामखोर व्यक्ती त्या कडीला चिरडून माडून करत असेल तर महाराष्ट्रातला जो मुलीचा बाप आहे, कडीचा बाप आहे, तो शांत बसणार नाही. अरे तुम्हाला पण मुलगी आहे रे, मला पण मुलगी आहे. कोणी पण, कोणताही बाप स्वप्न पाहतो आपल्या मुलीसाठी आणि म्हणतो का माझ्या मुलीला असं घर मिळावं, तसं घर मिळावं. तिच्या पण बापानं बघितलं असं. जेव्हा आपल्या डोळ्यात बोट जातो ना तेव्हा खूपते डोळा. तुम्हाला माहित नाही हो त्या आई वडिलावर काय बीतत असेल. तुम्हाला माहित आहे ना मालेगावातली घटना विसरले का. विसरायचा कामा पण नाही, विसरू पण शकत नाही हो घटना. त्या कडीच्या मायबापाला तुम्ही झोपीचे इंजेक्शन द्या, झोपीचं औषध द्या, तरी पण तो डोक्यामध्ये जे मेमरीमध्ये जे फीड झाले आहे ना ते कधीही मिटू शकत नाही. आणि प्रशासनाने हे दखल घेतली पाहिजे माझं मत आहे. त्या कडीची निर्गुण हत्या झाली आणि तिचे मायबाप आणि गावकरी मंडळी चक्काजाम करतात, रस्त्यावर निघतात आणि तिथले पोलीस प्रशासन त्यांच्यावर लाठीचार्ज करतात. हे किती बरोबर आहे, काय वाटतं तुम्हाला. ही महाराष्ट्रातली जे पोलीस आहे हे प्रशासकीय नेत्याच्या आव्हान मानते.
प्रशासकीय नेता जे आहे त्यांचं म्हणणं मानते. तिकून आदेश आला म्हणून त्यांना काल लाठीचार्ज केला, आता केला नसता. नेमकं याच्या मागचं कारण एकच आहे की इथे जो कांड करतो त्याला बक्ष दिल्या जाते आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला न्याय मिळत नाही. आणि न्याय मिळण्यासाठी सर्वसाधारण मनुष्य हा रस्त्यावर निघतो आणि त्याला लाठीचार्ज केल्या जाते. कितपत खरं कितपत खोटं हा महाराष्ट्रात फक्त आपला लाडका भाऊ जो स्वतःला मुख्यमंत्री म्हणतो, स्वतःला लाडका भाऊ म्हणतो, हा लाडका भाऊ आपल्या लाडक्या बहिणीची रक्षा करू शकत नसेल तर हा लाडका भाऊ काय कामाचा? बरोबर नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की या भीमराव कांबळे या हरामखोराला सजा होणार की नाही होणार. त्या अशोक खरातला सजा झाली नाही हो, तर या हरामखोराला होईल का? याने 2 वेळा कांड करून चुकला, अशा पद्धतीचे याला सजा झाली का? नाही झाली. हा सुटून का आला? कारण सांगतो तुम्हाला मी, सरकारमध्ये जसे कांड करणारे लोक आहेत, यायला सजा दिली तर त्याला सजा द्यायला लागते. म्हणून सांगत आहे मी तुम्हाला की अशा हरामखोराला सजा मिळत नाही. ही दुःखाची बाब आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मालेगाव मध्ये पण कांड घडलं त्या हरामखोराला तिथे सजा झाली नाही आणि ह्या हरामखोराला पण सजा होणार नाही. कमेंट करून नक्की सांगा की सजा याला कुठली होणार कुठली नाही. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.